बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजं असतानाच आणखी एक धक्कादायक बातमी समोर येतेय। केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणामुळे बीड आणि परळीची राज्यभरात चर्चा आहे। बीडमधील पवनचक्की व्यवसाय आणि राखेची वाहतूक हे सगळ्या राज्यभर गाजतंय। संतोष देशमुख यांच्या हत्येवरून महाराष्ट्र तापला असतानाच परळीतून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। परळीमध्ये एका टिप्परने सरपंचाला उडवल्याची घटना समोर आली आहे। या अपघातामध्ये सरपंचाचा जागीच मृत्यू झालाय। तसंच या प्रकरणी पोलिसांकडून तपास करण्यात येतोय। टिप्पर चालक फरार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। हा अपघात होता की घात होता याचा तपास देखील पोलीस करत आहेत। बातमी सविस्तर पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। बीडमधील परळी तालुक्यात मिरवड फाट्यावर शनिवारी रात्री अपघात झाल्याचं समजतंय। राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं दुचाकीवरील सरपंचाला उडवलंय। यामध्ये सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू झालाय। परळीमधील सौदाना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा अपघातात मृत्यू झालाय। संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे आधीच बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात होते, त्यात आता आणखी एका सरपंचाचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे। लोकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। सौदाना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर दुचाकीवरून निघाले होते, त्यावेळी राखेची वाहतूक टिप्परनं त्यांना जोरदार धडक दिली। या धडकेत त्यांचा मृत्यू झालाय। शनिवारी संध्याकाळी सौदाना गावाकडून येत असताना सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांना मिरवड फाट्याजवळ टिप्परनं उडवलंय। अपघात इतका भीषण होता की सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झालाय। अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात आणण्यात आलाय। सौदाना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांना राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं उडवलंय, त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय। टिप्पर चालकानं अपघात स्थळावरून पळ काढल्याचं स्थानिकांनी सांगितलंय। या अपघातानंतर बीडमधील राखेचे अर्थकारण चर्चेत आलंय। याआधी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पवनचक्की चर्चेत आली होती। अभिमन्यू क्षीरसागर यांचा खरंच अपघात झाला की हा घातपात होता, याबाबत परळी आणि आजूबाजूला कुजबूज सुरू आहे।